पुण्याला स्मार्ट सिटी बनवायचं असेल तर पुणेकरांच्या समस्यांचं निराकरण देखील तितक्याच स्मार्टली होणं आवश्यक आहे। त्यामुळे पुण्यातील विविध प्रश्नांवर डिजिटल माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पर्सिस्टंट आणि I4C माध्यमातून डिजिटल पुणे हॉकथॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये पुण्यातील 40हून अधिक कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या स्पर्धेसाठी पुणे महापालिका, पुणे पोलीस, PMP यांच्याकडून विविध समस्या मागवण्यात आल्या आणि त्या समस्यांवर मोबाईल ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून अभिनव उपाययोजना करण्याचं काम विद्यार्थी या 2 दिवसात करणार आहेत। एक सिस्टीम बनवत आहे की ज्याच्यामध्ये ती सिस्टीम आपल्याला प्रत्येक वॉल तिथल्या राहणाऱ्या लोकसंख्येनुसार किती वेळासाठी उघडा ठेवावा लागेल जेणेकरून की सगळ्यांना सारख्या प्रमाणात पाणी मिळेल ते सांगू शकते। पर इस ऐप के थ्रू डायरेक्ट वो वाला ब्रांच बन जाएगा कि मेन प्रॉब्लम है किधर, तो डिटेक्शन एंड टाइम बहुत कम हो जाएगा और चीज़ें जल्दी सॉल्व हो जाएंगी और पानी जल्दी आ जाएगा। भरपूर वेळा हे यंगस्टर्स आहेत, त्यांना देशाबद्दल बरंच प्रेम आहे किंवा असतं आणि त्यांना कुठे ना कुठेतरी देशाकरता काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायची इच्छा असते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।